नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर सर. आज छोटासा एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे, शून्यांची संख्या मोजणे. स्पेशली एसएससी रेल्वेज किंवा इतर परीक्षा जर देत असाल तर प्रश्न असा पडतो की शून्य किती येतील. एखादा गुणाकार दिलेला असतो तुम्हाला, त्या गुणाकाराच्या शेवटी जो काही गुणाकार येईल त्यामध्ये शून्य किती येतील असे प्रश्न खूप सारे एसएससी रेल्वेज अशा परीक्षांमध्ये पडतात. जसा हा या प्रश्नाला बघा की हा प्रश्न दिला आहे, 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5 गुणिला 6 गुणिला 7 गुणिला 8 गुणिला 9 गुणिला 10 एकूण ज्यांचा जर गुणाकार केला, यांचा गुणाकार केला तर या गुणाकारामध्ये एकूण किती शून्य येतील असा प्रश्न तुम्हाला परीक्षांमध्ये पडतो. आता विद्यार्थी 1 पासून 10 पर्यंत सर्व संख्यांचा गुणाकार करतात आणि त्यांना उत्तर मिळतं. पण तसं न करता डायरेक्टली जर काढायचं आहे तर सर्वात शेवटची संख्या बघा, कन्झिक्युटिव्ह 1 पासून 10 पर्यंत क्रमवार संख्यांमध्ये दिलंय तुम्हाला. 10 सर्वात शेवटची संख्या आहे. या 10ला जी कोणती पण सर्वात शेवटची संख्या असेल त्याला 5 ने भाग द्या. कितीने भाग देणे? 5 ने भाग देणे. 10ला जर 5 ने भाग दिला तर 2 10 5 दुने 10. आता थोडं इतकं बघणे आहे की ही ज्याने भाग दिला ती संख्या 5 पेक्षा लहान आहे की मोठी. आता ही जी 2 आलेली आहे ती 5 पेक्षा लहान आहे, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल की यांचा जर गुणाकार करून बघाल 1 पासून 10 पर्यंत तर जो काही गुणाकार तयार होईल त्यामध्ये गुणाकारामध्ये त्या शून्यांची संख्या 2, शेवटी 2 शून्य जुळलेले असतील. काय करणे आहे तुम्हाला? सिंपली 5 ने भाग देणे आहे आणि ज्या संख्येने भाग जातोय ती 5 पेक्षा लहान असेल तर उत्तर तिथेच थांबवणे आहे, आणि 5 पेक्षा जर मोठी असेल तर काय करायचं तर त्याला पण आपण समोर बघूया. जसा हा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर सेकंड, 1 पासून 1 2 3 4 अँड सो ऑन 20 पर्यंत त्या क्रमवार संख्यांचा जर गुणाकार केला तर शून्यांची संख्या किती? शेवटची संख्या काय मिळते तुम्हाला? मिळते 20. याला 5 ने भाग द्या. 20 ला जर 5 ने भाग दिला उत्तर काय तयार होईल? 4. ही जी 4 आहे ही 5 पेक्षा लहान आहे का बघणे आहे. तर यस, 5 पेक्षा ती लहान आहे आणि 5 पेक्षा लहान आहे 4 ही संख्या, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर 4. की तुम्ही 1 पासून 20 पर्यंत गुणाकार करून बघाल ना कॅल्क्युलेटर मध्ये, जे काही उत्तर तयार होईल ना त्या उत्तरामध्ये शेवटी 4 शून्य जुळलेले असतील. किती शून्य? 4 शून्य जुळलेले असतील. बट कधी कधी असं होईल की ही संख्या मोठी येईल, त्यावेळेस काय करायचं तर समोर बघूया. समोर की 1 2 3 4 अँड सो ऑन मी अशाच पद्धतीने 80 पर्यंत गुणाकार केला. कितीपर्यंत? 80 पर्यंत जर गुणाकार केला तर या गुणाकारामध्ये एकूण किती शून्य येतील? गुणाकारामध्ये एकूण किती शून्य येतील? जो काही गुणाकार येईल. आता 80 पर्यंत गुणाकार करण्या इतका आपल्याकडे वेळ नाही आहे. 10 पर्यंत होता, ठीक आहे, 10 पर्यंत करून बघितला आपण गुणाकार. बट 80 पर्यंत गुणाकार करणे म्हणजे सकाळची सायंकाळ करणे, प्रश्न सोडवण्याच्या परीक्षेची वेळ निघून जाईल. सिंपली काय करणे आहे? 80 ला 5 ने भाग देणे. कितीने? 5 ने. जसं याच्या पूर्वी 2 उदाहरणामध्ये केलं. जर 80 ला 5 ने भाग दिला तर 16 पंचे 80 होतो ना. 16 पंचे 80. आता बघा, ही जी 16 आहे याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये 20 ला 5 ने भाग दिला होता 4, ही 5 पेक्षा लहान होती. आता यामध्ये ही जी 16 तयार झाली आहे ही 16 या 5 पेक्षा मोठी आहे. 5 पेक्षा मोठी आहे ही 16, तर या 16 ला पुन्हा 5 ने भाग द्या. जिथपर्यंत जातोय 16 ला 5 ने भाग, तर 5 ने जर 16 ला भाग दिला तर 5 त्रिक 15 होईल. 5 त्रिक 15 इथपर्यंत भाग जाईल आणि शिल्लक राहिले. आणि आता बघा 5 पेक्षा ही लहान तयार झाली आहे. ही जी 3 तयार झाली आहे लहान, आणि बस इथे स्टॉप करणे. आणि पहिली गेली होती 16 ने भाग, दुसरा गेलाय 3 ने भाग. या दोघांची सिंपली बेरीज करून घ्यायचं आहे. 16 अधिक 3 19. 19 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे 1 पासून 80 पर्यंत तुम्ही सतत गुणाकार करत जाल सतत, तर तो जो गुणाकार येईल त्या गुणाकाराला 19 शून्य लागले असतील सर्वात शेवटी. 19 असे प्रश्न हे 80 पर्यंतच नाही तर 500 1000 पर्यंत परीक्षांमध्ये पडलेले आहेत. जसा हा प्रश्न बघा, 1 2 3 4 अँड सो ऑन कितीपर्यंत? 100 पर्यंत. हा प्रश्न तर खूपदा परीक्षांमध्ये आलेला आहे की 100 पर्यंत, 1 पासून 100 पर्यंत गुणाकार केल्यानंतर जो काही गुणाकार येत असेल त्याला किती शून्य जुळलेले असतील असा प्रश्न वेगवेगळ्या भाषेमध्ये विचारला जातो. सिंपली तुम्हाला काय करणे आहे? या 100 ला 5 ने भाग देणे आहे. 100 ला 5 ने भाग द्या. कितीपर्यंत जाईल?
20 पंचे 100. आता ही जी 20 आहे ही 5 पेक्षा मोठी आहे, तर या 20 ला पुन्हा भाग द्या 5 ने. 20 ला पुन्हा भाग द्या 5 ने. 5 चौक 20. आता ही संख्या 5 पेक्षा छोटी तयार झाली आहे. या दोघांची बेरीज करा. 20 अधिक 4 24. तर किती शून्य असायला पाहिजे यांच्या गुणाकारामध्ये? यांचा जर गुणाकार केला तर शेवटी शून्यांची संख्या 24 तयार होईल. किती तयार होईल? 24. इंटरेस्टिंग पार्ट आहे. इंटरेस्टिंग पार्ट असून शिवाय परीक्षांमध्ये विचारण्यात येणारा पार्ट आहे. छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी, युट्यूब साठी आहे बरं का. याचं काम तुम्हाला समोरच्या परीक्षांमध्ये पडेल. अगेन सेम क्वेश्चन 1 2 3 4 5 पासून कितीपर्यंत? 500 पर्यंत जर गुणाकार केला तर सकाळची सायंकाळ होऊन जाईल जर गुणाकार करत बसणार तर. आणि त्याच्यापासून जे उत्तर तयार होईल ना ते कॅल्क्युलेटर पण घेणार नाही, इतकं लांब उत्तर तयार होईल. बट शून्यांची संख्या आपल्याला मोजणे आहे. शेवटची संख्या आहे 500. याला कितीने भाग देणे आहे? 5 ने. 5 ने भाग दिला तर 100 पर्यंत जाईल. राईट. 5 पेक्षा मोठी दिसते आहे 100. या 100 ला पुन्हा 5 ने भाग द्या. किती येईल? 20 पर्यंत. 20 पंचे 100. पुन्हा ही 20 5 पेक्षा मोठी दिसते. या 20 ला पुन्हा 5 ने भाग द्या. 5 चौक 20. आता 5 पेक्षा लहान संख्या तयार झाली आहे 4. या तिघांची करा बेरीज आणि शून्यांची संख्या घेऊन जा. 100 20 120 आणि 4 124. इतकी शून्यांची संख्या तयार होईल. जर 1 पासून 500 पर्यंत जर तुम्ही गुणाकार केला क्रमवार संख्यांचा तर 124 हे उत्तर असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नात. 124. चला पुन्हा बघूया. हाच प्रश्न 500च्या नंतर 1000 पर्यंत दिलाय बघा. हा सुद्धा प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलाय की 1 2 3 4 5 क्रमवार 100 पर्यंत जर गुणाकार शाब्दिक स्वरूपात कधी कधी असा विचारला जातो की पहिल्या 1000 क्रमवार संख्यांच्या गुणाकारामध्ये शून्यांची संख्या किती येईल? अगेन करणे तेच आहे. 1000 ला काय करूया आपण? 5 ने भाग देऊया. किती पर्यंत जातोय? 200 पर्यंत. 200 गुणिला 5000. 200 5 पेक्षा मोठी आहे. या 200 ला पुन्हा 5 ने भाग द्या. तर 40 गुणिला 5 200. 40 ही 5 पेक्षा मोठी आहे तर 40 ला पुन्हा 5 ने भाग द्या. 8 पंचे 40. 8 ही 5 पेक्षा मोठी आहे तर 8 ला पुन्हा 5 ने भाग द्या. 8 1 8. 5 1 5. 5 दुने 10 म्हणता येणार नाही कारण 8 पर्यंतच आहे. आणि आता ही संख्या 5 पेक्षा लहान तयार झाली आहे. यांची बेरीज जी काही तयार होईल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. बघा 200 अधिक 40 240 आणि 8 248. 248 आणि 1 249 हे उत्तर असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नाचं. 249 249. एकदम इजिएस्ट आणि सिंपल वे असतो बट तुम्हाला अप्लाय करता आला पाहिजे तर कामात येईल. कधी ना कधी कुठेतरी डेफिनेटली हा प्रश्न तुम्हाला फेस होईल जर इतर परीक्षा देत असाल तर. चला आता प्रश्न बदललाय. आतापर्यंत आपण काय केलंय? कन्झिक्युटिव्ह क्रमवार संख्यांचे नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केलाय. आता इथे क्रमवार समसंख्यांचा गुणाकार दिसतोय बघा. इथे 2 4 6 8 असं करत गेलंय 100 पर्यंत. 100 पर्यंत जर या क्रमवार समसंख्यांचा गुणाकार केला तर किती शून्य शेवटी तयार होतील? हा प्रश्न चेंज झालाय. पण चेंज जरी झालेला असेल तरी तुम्हाला इतकं मात्र डेफिनेटली माहिती असतं की प्रत्येक समसंख्या ही 1च्या नंतर मीन्स प्रत्येक दुसरी संख्या ही समसंख्या असते. जसं 2 2च्या नंतर 3 ला सोडलं तर 4 4 नंतर 6 6 नंतर 8 8 नंतर 10 आणि सो ऑन. तर 100 पर्यंत या 2 पासून या 100 पर्यंत एकूण किती समसंख्या असतात? तर त्या 100 चे अर्धे करा. एकूण 100 आहे ही संख्या शेवटची आहे. 100च्या अर्धे 50 समसंख्या असतील आणि 50 विषम संख्या असतील तर सर्वात आधी या 100 पर्यंत समसंख्या किती? तर 2 ने भाग द्या म्हणजे 50 समसंख्या असायला पाहिजे. किती संख्या असायला पाहिजे? 50 समसंख्या. कारण प्रत्येक दुसरी संख्या ही समसंख्या असते आणि 50 समसंख्या असतील तर या 50 ला 5 ने भाग द्या. कुणाला? 50 ला. आता यावेळेस 100 ला भाग द्यायचा नाहीये कारण अल्टरनेट नंबर्स आहेत, इवन नंबर्स. 50 ला जर 5 ने भाग दिला तर 5 10 50. 5 पेक्षा मोठी दिसते 10. 5 पेक्षा मोठी दिसते तर या 10 ला पुन्हा 5 ने भाग द्या. 5 दुने 10. आता ही 2 5 पेक्षा लहान तयार झाली आहे. यांची सिंपली करा बेरीज. काय करा? बेरीज. म्हणजे
या क्रमवार समसंख्या 100 पर्यंत जर असतील ना, क्रमवार समसंख्या त्यांचा गुणाकार जर केला तर त्या गुणाकाराच्या शेवटी 12 शून्य लागतील. किती शून्य जोडतील? 12. कधी कधी हा अशा स्वरूपात दिला जात नाही, शाब्दिक स्वरूपात विचारला जातो की क्रमवार समसंख्या 100 पर्यंत यांचा गुणाकार केल्यास शेवटी किती शून्य जोडतील, असाही प्रश्न शाब्दिक स्वरूपात विचारला जातो. तर 100 पर्यंत एकूण 50 समसंख्या असतात, 50 काढून घेतले आणि ही प्रोसेस जी याच्या पूर्वीच्या प्रश्नात वापरली आहे त्याला वापर करणे. सेम क्वेश्चन बघा, क्रमवार समसंख्या 2, 4, 6, 8, 10 आणि 500 पर्यंत. तर आधी 500 पर्यंत एकूण क्रमवार समसंख्या किती येतील? 2 ने भाग द्या, किती मिळतील? 250 समसंख्या मिळतील, राईट ना, 250. आणि या 250 ला 5 ने भाग द्या, 250 ला 5 ने भाग देऊ म्हणजे हा तयार होतोय 5 5 25. 5 पेक्षा 50 मोठी आहे, या 50 ला पुन्हा 5 ने भाग द्या, किती तयार होईल? 5 10 50. 10 हा पुन्हा 5 पेक्षा मोठा आहे, या 10 ला पुन्हा 5 ने भाग द्या, 5 दुने 10 आणि 5 पेक्षा लहान संख्या तयार झाली आहे. सिंपली यांची करायची आहे बेरीज. 50 आणि 10 60, 60 आणि 2 62. इतक्या शून्यांची संख्या या गुणाकारामध्ये 500 पर्यंत जर तुम्ही गुणाकार केला, शून्यांची संख्या 62 येईल, 62, जे तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये सापडतो. खूप सारे प्रश्न असे असतात ज्यांच्या क्लुप्त्या, ज्यांच्या ट्रिक्स छोटे छोटे असतात, बट विनाकारण कन्फ्युज होतात विद्यार्थी की इतका गुणाकार करणार केव्हा आणि शून्यांची संख्या मोजणार किंवा, असं काहीच नसतं. गो विथ ट्रिक्स. तर या ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. चला समोर बघूया. आता हा एक ट्रिकी क्वेश्चन की प्रश्न विचारलाय 1 × 3 × 5 × 7 हे सर्व विषम संख्या आहेत बरं का. या सर्व काय आहेत? विषम संख्या. विषम संख्या गुणिला 97 गुणिला 19. कुठलीही विषम संख्याचा गुणाकार विषम संख्येसोबत जर केला तर त्याचे उत्तर नेहमी विषमच तयार होईल, ऑड नंबर मध्ये तयार होईल. आणि शून्य जर एखाद्या संख्येच्या शेवटी लागत असेल तर तो तर समसंख्या तयार होईल. आणि विषम संख्यांचा गुणाकार तयार केला म्हणजे विषम संख्या गुणिला विषम संख्या, तर यांचा गुणाकार नेहमी विषम संख्याच तयार होईल. जसं 5 गुणिला 7, 5 गुणिला 7 म्हणजे 35. बघा विषम संख्या तयार झाली आहे. ही समसंख्या होऊच शकत नाही, ही समसंख्या कधीच होऊ शकत नाही. जर विषम संख्यांचा गुणाकार इथपर्यंत प्रश्न विचारलाय तर समसंख्या होऊ शकत नाही, आणि शून्य जर शेवटी लागत असेल तर ती समसंख्या तयार होईल. म्हणजे यांच्या गुणाकारामध्ये एकही शून्य जुळणार नाही, जुळू शकत नाही, शक्य नाही. तर तुमचं उत्तर जर विषम संख्यांची सिरीज असेल तर एकही शून्य शेवटी येणार नाही, येऊ शकत नाही. चला थोडंसं फ्लिप करूया क्वेश्चन्स. सुरुवातीला आपण क्रमवार संख्या बघितल्या, साधारण नैसर्गिक संख्या. त्यानंतर बघितले क्रमवार समसंख्या, त्यांची पण शून्याची माहिती काढली आहे. त्यानंतर बघितले क्रमवार विषम संख्या वरच्या, जिथे शून्य तयार होत नाही. आता इथे बघा क्रमवार वर्ग, 1 चा वर्ग गुणिला 2 चा वर्ग गुणिला 3 चा वर्ग असं 10 च्या वर्गापर्यंत जर गुणाकार केला वर्गांना तर किती तुमचे शून्य तयार होतील त्याच्या शेवटी, त्याला बघणे. तर इथून ही संख्या बघून घ्या, शेवटची संख्या काय मिळतंय तुम्हाला? 10. शेवटची संख्या काय मिळतंय? 10. 10 ला 5 ने भाग द्या, कशाने? 5. 10 ला 5 ने भाग दिला तर उत्तर किती आलंय? 2. 5 पेक्षा लहान दिसतंय म्हणजे स्टॉप करून घेणे, स्टॉप. पण हे जे 2 आलंय, 2 तुमचं उत्तर होणार नाही. आता इथे पॉवर काय दिलाय? पॉवर म्हणजे वर्ग आहे की घन आहे की चौथा पॉवर आहे की पाचवा पॉवर आहे त्याला बघणे आहे. तर तुम्हाला पॉवर दिलाय 2. तर हा जो 2 आलेला आहे या 2 ला गुणाकार करणे. कशाने? दिलेल्या पॉवरने. दिलेला पॉवर कोणता आहे? घात कोणता आहे? घात 2. तर 2 ला 2 ने गुणाकार करू, 2 गुणिला 2 4. म्हणजे तुमचा हा जर गुणाकार केला 1 च्या वर्गापासून 10 च्या वर्गापर्यंत तर शून्यांची संख्या 4 असायला पाहिजे. किती असेल शून्यांची संख्या? 4. जो घात आहे त्याच्याने गुणाकार. मेथड आपलीच वापरणे आहे, 5 ने भाग देणे आहे. जी काही संख्या तयार होईल त्याला याचा वर्ग आहे, वर्ग म्हणजे घात 2 आहे, 2 ने गुणाकार करा, शून्यांची संख्या मिळेल तुम्हाला 4. राईट. तसं नेक्स्ट बघूया. आता इथे नेक्स्ट घनावर दिले बघा, घन.
1चा घन गुणिला 2चा घन गुणिला 3चा घन असं 10 पर्यंत. कितीपर्यंत? 10 पर्यंत. तर या 10ला 5 ने भाग द्या म्हणजे 2 वेळेस जाईल भाग. राईट, 2 वेळेस गेले. 5 पेक्षा 2 लहान दिसत आहे बट 2 उत्तर होणार नाही. या 2 ला गुणाकार करायचा आहे. 2 ला कितीने गुणाकार करायचा आहे? यांचा जो घात असेल त्याचा घात किती दिलाय? 3. घन आहे ना 3. 2 ला 3 ने गुणाकार करा म्हणजे 2 गुणिला 3 6 शून्य तयार होतील. किती शून्य तयार होतील? जे काही उत्तर येईल त्याच्या शेवटी 6 शून्य तयार व्हायला पाहिजे. जर समजा हा 1चा 5वा घात, 2चा 5वा घात, 3चा 5वा घात, 10चा 5वा घात असा असता तर 10ला 5 ने भाग दिला असता 2 आणि घात कोणता आहे? 5. तर 2 गुणिला 5 असा केला असता म्हणजे 10 शून्य तिथे तयार होते. राईट, चला समोर बघूया. प्रश्न असे पण की 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग कुठपर्यंत? 100 पर्यंत. 100 ला भाग देऊया 5 ने. 20 पंचे 100. 20 मोठी दिसतोय 5 पेक्षा. 20 ला 5 ने भाग द्या. राईट, 4 पंचे 20. टोटल किती झाली आहे? कारण आता 4 लहान तयार झाले 24. पण 24 उत्तर होणार नाही कारण हा वर्गावर आहे. तर हे जे तयार झाले आहे 24 याला कितीने गुणाकार करणे आहे? 2 ने गुणाकार करणे आहे. 24 गुणिला 2. 24 गुणिला 2 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 48. म्हणजे यांचा गुणाकार कराल 100च्या वर्गापर्यंत. जो गुणाकार येईल त्याच्या शेवटी 48 शून्य जुळलेले असतील. 48. राईट, चला फायनली एक लास्ट बघूया. यामध्ये लास्ट की 1चा घन, 2चा घन असं 100च्या घन पर्यंत घन आहे. आता यावेळेस अगेन 100 शेवटची संख्या आहे. 100 ला 5 ने भाग देऊ. 20 पंचे 100. 20 मोठी संख्या आहे. 5 पेक्षा. 20 ला 5 ने भाग देऊ. 4 पंचे 20. यांची करू बेरीज. 4 लहान तयार झाली म्हणजे 24. पण 24 उत्तर होणार नाही. या 24 ला गुणाकार करणे कशाने? तर दिलेल्या पॉवरने. घात कोणता आहे? 3. तर 24 गुणिला 3 म्हणजे 24 गुणिला 3 72 शून्य तयार व्हायला पाहिजे या गुणाकारात. 1च्या घनापासून 100च्या घनापर्यंत क्रमवार घनांचा गुणाकार कराल तर तुम्हाला शेवटी सर्वात शेवटी 72 शून्य दिसतील आणि हे तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1. अशा छोट्या छोट्या भरपूर साऱ्या ट्रिक्स असतात किंवा छोट्या छोट्या क्लुप्त्या असतात ज्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. प्रश्न जर आला असा तर घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. थोडंसं याच्या मागे शॉर्टकट काय, त्याच्या बिहाइंड शॉर्टकट ते जर तुम्हाला माहिती असेल तर अशा प्रश्नांची उत्तरे सहज काढता येईल. हे स्पेशली अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मध्ये मोडतात तो सुद्धा पार्ट, त्याच्यावरचे पण काही व्हिडिओ पुन्हा मी घेणार आहे. बट हा व्हिडिओ शून्यांची संख्या तुम्ही जर SSC रेल्वेच्या परीक्षा देत असाल तर डेफिनेटली तुम्हाला असे प्रश्न क्रॉस होतीलच. तर त्यामध्ये गोंधळून जाऊ नका. सिम्पली या ज्या पद्धती सांगितल्या आहेत त्यांचा वापर करा. राईट, तुमच्यापैकी कुणी एखादी पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असेल ना आमच्या चॅनलचा तर त्याला सबस्क्राईब करा. कारण रोज नवीन नवीन व्हिडिओ मिळेल आणि सर्व महत्त्वाचे व्हिडिओ मिळतील जे तुमच्या परीक्षाशी रिलेटेड असतील की इन्स्टंटली शॉर्टकटने कसे काढले जातात उत्तरे. आणि तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा किंवा त्याच्यावर कमेंट सोडा. तुम्हाला काही डाऊट्स असतील ते डाऊट सुद्धा त्या कमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवर, एखाद्या पर्टिक्युलर पार्टवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं पण मला सांगा, मी तुम्हाला डेफिनेटली त्याच्यावर व्हिडिओ देईल. त्याशिवाय तुमचे काही सजेशन्स असतील किंवा कंप्लेंट्स असतील ते सुद्धा सांगा बरं का. त्याचं आम्ही निवारण किंवा त्याच्यावर काहीतरी सोल्युशन डेफिनेटली काढू. असतीलच काहीतरी कंप्लेंट्स किंवा सजेशन्स की सर तुमचा लाईट बरोबर नाही, आवाज बरोबर नाही, काहीतरी असतील सजेशन तर ते सुद्धा आम्हाला प्रोव्हाइड करा. आम्ही त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, सोल्युशन काढू. राईट, तर या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा लवकरच पुन्हा युट्यूबचा नवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी जो तो सुद्धा महत्त्वाचा असेल तुमच्या परीक्षेशी रिलेटेड. राईट, देन ऑल ऑफ यू थँक्यू. टेक द प्रॉपर केअर ऑफ युअर सेल्फ. पुन्हा भेटूया लवकरच.